नमस्कार, मी कोमल. आज आपण छोले मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी झटपट होणारी रेसिपी आणि रेस्टॉरंट स्टाईल जरी म्हटलं तरी चालेल. खूप असे मसाले वापरणार नाही आहे आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी तेल घेते. कढई गरम करायला ठेवली होती मी. तेल छान गरम होऊन द्यायचं. याच्या अगोदर आपण सुकी छोलेची भाजी कशी बनवायची ती रेसिपी टाकलेली आहे. आता आज मी छोले मसाला कसा बनवायचा ती रेसिपी दाखवत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा छोलेची रेसिपी. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी जिरं टाकून घेते. मी इथं कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कांदा कच्चाच घेतलेला आहे मी. ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण आपण कच्च्याच कांद्याची पेस्ट बनवलेली आहे. त्यामुळं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान तेलामध्ये भाजला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. थोडासा दालचिनीचा तुकडा टाकते मी. एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकते. याने काय होतं, आपल्या भाजीला एक छानशी टेस्ट येते. इथं मी छोले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून याला 1-2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी. हे बघा, कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकते मी. आता याच्यात छान असं परतून घ्यायचं. टोमॅटो पण कच्चाच घेतलेला आहे मी प्युरी बनवताना, त्यामुळे टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटोला कच्चा असा स्मेल आला नाही पाहिजेला आहे, नाहीतर भाजी असं चवीला जरा चांगली लागत नाही जास्त अशी. त्यामुळं टोमॅटो व्यवस्थित परतून घ्या. भाजीला काय होतं, कच्चेपणाचा एक वास आल्यासारखा होतो. त्यासाठी शक्यतो टोमॅटो व्यवस्थितच भाजून घ्यायचा आपल्याला. मी खूप जास्त मसाला टाकत नाही. तुम्हाला मसाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी जास्त टाकली तरी चालेल. आमच्या ह्यांना जास्त मसाला आवडत नाही, त्यामुळं मी आज थोडासाच मसाला वापरते. इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे किसून, ते टाकून घेते. आणि छान असं परत एकदा परतून घेऊया आपण. खायला अगदी टेस्टी लागते ही छोलेची भाजी. हे बघा, टोमॅटो आपल्या इथे भाजलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, थोडंसं धनेपूड,
थोडंसं जिरे पूड आणि आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते मी दीड चमचा टाकते याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. हे बघा. आता परत एकदा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. काय करायचं, हा मसाला जो आहे तो थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचा. म्हणजे मसाल्याला छान तेल सुटलं की भाजीला थोडासा कट पण येतो छान. त्यामुळं अशा पद्धतीनं मसाला शिजवून घ्यायचा. छोले लगेच टाकायचे नाही. हे बघा, छान असं तेल सुटायला लागलेलं आहे या मसाल्याला. आणखीन 1-2 मिनटं आपण मसाला असं शिजवून घ्यायचा आहे. छान असा. हे बघा किती छान दिसतोय मसाला हा. तर तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे आपले शिजवून घेतलेले छोले टाकून घेऊया आणि छान असं सगळं मिक्स करून घेऊया. खूप छान वास सुटलेला आहे छोले मसाल्याचा. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा नक्की छोले ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते छोले. आणि हे पण सांगा की तुम्ही कशा पद्धतीने छोले बनवता. हे बघा, छोले आपण अगोदर शिजवून घेतलेले आहेत त्यामुळं छोले शिजायला जास्त असं टाईम लागत नाही. त्यामुळं आपण काय करणार आहोत, एक 5 मिनिटं छोले व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आपण. मध्ये मध्ये असं सारखं हलवत राहायची आहे भाजी. आपल्याला खाली लागू द्यायचं नाही. आपण याच्यात जास्त पाणी टाकलेलं नाही. त्यामुळं तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. मी थोडेसे सुक्कच बनवणार आहे. बघा किती रंग छान दिसतोय भाजीचा. दिसायला पण छान आणि खायला सुद्धा किती छान लागते ही छोले मसाल्याची भाजी. मध्ये मध्ये मी हलवते या भाजीला. बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आपली भाजी छान शिजती आहे. एक 5 मिनिटं मी आणखीन ह्याला शिजवून घेणार आहे. आणि आता वरून थोडंसं मीठ टाकते मी, अर्धा चमचा. चवीनुसार कमी जास्त मीठ टाका तुम्ही. 5 मिनिटं आपण अशीच भाजी शिजवून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, सगळा मसाला छोलेला व्यवस्थित लागेल. मग तयार आहे आपली गरमागरम छोले मसाल्याची रेसिपी. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती छोले मसाल्याची रेसिपी ते. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.